जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास चौथा सदैव लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात की मागा बोलिले करंट लक्षण ते विवेके सांडावे संपूर्ण आता एका सदैव लक्षण परम सौख्यदायक। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात की मागील समासामध्ये करंट लक्षणाचे वर्णन केले आहे। ती करंटाची लक्षणे विवेकाने संपूर्ण सोडून द्यावी। आता परम सौख्यदायक असे भाग्यवान माणसाचे लक्षण सांगतो। त्या भाग्यवान माणसाचे लक्षण एका उपजत गुण शरीरी परोपकारी नाना परी आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ। समर्थ म्हणतात की काही माणसांच्या अंगी उपजतच काही गुण असतात। तो अनेक प्रकारे परोपकार करीत असल्याने सर्व काळ सर्वांना अंतःकरणापासून आवडतो। सुंदर अक्षर लेहो जाणे चपळ शुद्ध वाचू जाणे अर्थांतर सांगो जाणे सकळ काही। समर्थ म्हणतात की सुंदर अक्षर कसे लिहावे हे तो जाणतो। भराभर आणि शुद्ध कसे वाचावे हे त्याला बरोबर कळते। वाचलेल्या मजकुराचा सर्व अर्थ अगदी स्पष्ट करून कसा सांगावा हे त्याला माहीत असते। कोणाचे मनोगत तोडीना भल्यांची संगती सोडीना सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी। समर्थ म्हणतात की तो कुणाचेही अंतकरण दुखवीत नाही। चांगल्या माणसाची संगत कधी सोडत नाही। भाग्यवंतांच्या लक्षणाची त्याला चांगलीच कल्पना असते। तो सकळ जनासी व्हावा जेथे तेथे नित्य नवा मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही। समर्थ म्हणतात की तो सर्व लोकांना हवाहवासा वाटतो। जेथे जेथे तो जातो तेथील लोकांना दरवेळी तो नवाच वाटतो। मूर्खपणामुळे केल्या जाणाऱ्या कल्पनेला त्याच्या ठिकाणी वावच नसतो। नाना उत्तम गुण सत्पात्र तेची मनुष्य जगमित्र प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधीन नाही। समर्थ म्हणतात की ज्याच्या ठिकाणी अनेक उत्तम गुण असतात तो सत्पात्र माणूस जगामध्ये जगमित्र होऊ शकतो। त्याच्या उत्तम गुणांच्या प्रगटीकरणामुळे आपोआपच त्याला कीर्ती मिळते। ती स्वतंत्रपणे सर्वत्र पसरते। तिला दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही। राखे सकळांचे अंतर उदंड करी पाठांतर नेमस्तपणाचा विसर पडणार नाही। समर्थ म्हणतात की तो सर्वांचे अंतकरण सांभाळतो। उदंड पाठांतर करतो। नियमितपणाचा त्याला कधी विसर पडत नाही। नम्रपणे पुसो जाणे नेमस्त अर्थ सांगो जाणे बोलायसे वर्तो जाणे उत्तम क्रिया। समर्थ म्हणतात की लोकांना नम्रपणे कसे विचारावे हे तो जाणतो। ग्रंथाचा निश्चित अर्थ सांगण्याचे कौशल्य त्याच्या जवळ असते। तो जसे बोलतो त्याप्रमाणेच उत्तम आचरण कसे करावे हेही तो जाणतो। तो मानला बहुतांसी कोणी बोलो न शके त्यासी धगधगीत पुण्य राशी महान पुरुष। समर्थ म्हणतात की जो अनेक जणांना मान्य असतो त्याला कोणी बोलू शकत नाही। तो अत्यंत तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो। तो परोपकार करितांची गेला पाहिजे तो ज्याला त्याला मग काय उणे तयाला भूमंडळी। समर्थ म्हणतात की तो नेहमी परोपकारच करीत असतो। त्यामुळे ज्याला त्याला तो हवाहवासा वाटतो। मग त्याला या जगात काय कमी पडणार आहे। बहुत जन वास पाहे वेळेसी तत्काळ उभा राहे उणे कोणाचे न साहे तया पुरुषासी। समर्थ म्हणतात की अनेक लोक त्याची वाट पाहत असतात। कोणाच्याही अडचणीच्या वेळी तो मदतीला तयार असतो। त्या पुरुषाला कुणाचेही उणे सहन होत नाही। 14 विद्या 64 कळा
जाणे संगीत गायेन कळा, आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे. समर्थ म्हणतात की त्याच्याजवळ 14 विद्या आणि 64 कला यांचे ज्ञान असते. त्याला संगतीची उत्तम जाण असते आणि गायन कलाही अवगत असते. त्याच्यापाशी आत्मविद्येचा उदंड जिव्हाळा असतो. सकळांसी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे, पडोंची नेदी. समर्थ म्हणतात की तो सर्वांशी नम्रतेने बोलतो. त्याचे मनोगत जाणून त्यांना सुख होईल अशा प्रकारे तो वागतो. सदैव कुणाचेही उणे तो पडूच देत नाही. न्याय नीती भजन मर्यादा, काळ सार्थक करी सदा, दरिद्रपणाची आपदा तेथे कैची. समर्थ म्हणतात की न्याय, नीती, भजन आणि मर्यादा यांविषयी तो सावध असतो आणि आपला वेळ सदा सर्वदा सार्थकी लावतो. मग तेथे दारिद्र्याचे संकट कसे असू शकेल. उत्तम गुणे शृंगारला, तो बहुतांमध्ये शोभला, प्रगट प्रतापी उगवला मार्तंड जैसा. समर्थ म्हणतात की जो उत्तम गुणांनी संपन्न असतो तो अनेक लोकांत शोभून दिसतो. सूर्य जसा आपल्या तेजाने प्रतापाने प्रगट होताच जग उजळून टाकतो, तसेच याच्या गुणांमुळे तो त्याच्या तेजाने लोकांना दिपवून टाकतो. जाणता पुरुष असेल जेथे, कळहो कैचा उठेल तेथे, उत्तम गुणांविषयी रीते ते प्राणी करंटे. समर्थ म्हणतात की जेथे जाणता पुरुष असतो तेथे कलह उत्पन्न होत नाही. ज्यांच्याजवळ उत्तम गुण नसतात ते प्राणी करंटे भाग्यहीन असतात. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण, सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा भोगता. समर्थ म्हणतात की प्रपंचामध्ये तो मुत्सद्दीपणे वागतो. परमार्थात साकल्याने अध्यात्माचे विवरण कसे करावे हे तो जाणतो. तो लोकांच्या उत्तम गुणांची कदर करतो. मागे एक पुढे एक, ऐसा कदापि नाही दंडक, सर्वत्रांसी अलौकिक तया पुरुषाची. समर्थ म्हणतात की मागे एक पुढे एक अशी त्याची वागण्याची पद्धत कधीही नसते. म्हणून त्या पुरुषाचे सर्वांना खूप कौतुक वाटते. अंतरासी लागेल धक्का, ऐसी वर्तवणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रगट करी. समर्थ म्हणतात की लोकांच्या अंतकरणाला धक्का लागेल, लोकांची अंतकरण दुखावेल असे वर्तन तो कधीही करीत नाही. प्रत्येक ठिकाणी तो अत्यंत विचाराने वागतो. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी, वैराग्य विधी, विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैसी. समर्थ म्हणतात की कर्म, उपासना, ज्ञान आणि वैराग्य या सर्वांतच तो पारंगत असतो. अशी विशाल ज्याची प्रज्ञा आहे त्याची बुद्धी कशी चळेल. पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण, जैसा आत्मा संपूर्ण सर्वान घटी. समर्थ म्हणतात की त्याचे उत्तम गुण पाहिल्यावर त्याला वाईट कोण म्हणेल. जसा आत्मा सर्व प्राणीमात्रांच्या अंतकरणात संपूर्णपणे वास करतो तसे तोही आपल्या प्रेमाने सर्वांच्या अंतकरणामध्ये स्थान मिळवतो. आपल्या कार्यास तत्पर, लोक असती लहान थोर, तैसाची करी परोपकार मनापासूनी. समर्थ म्हणतात की तो आपल्या कार्यामध्ये अत्यंत तत्पर असतो. लहान थोर कुणीही असो, दुसऱ्याचे कार्य ते आपलेच कार्य असे समजून मनापासून परोपकार करतो. दुसऱ्याच्या दुःखे दुखावे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. समर्थ म्हणतात की तो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. सर्वच लोक सुखी असावेत अशीच त्याची वासना असते. उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यांवरी,
तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष. समर्थ म्हणतात की एखाद्या माणसाला खूप मुले असतात आणि वडिलांचे सर्वांवरच प्रेम असते, त्याचप्रमाणे असा महापुरुषही सर्वांच्याच कल्याणाची चिंता करतो. जयास कोणाचे सोसेना तयाची निकांचन वासना, धिक्कारिल्या धिक्कारेना तोची महापुरुष. समर्थ म्हणतात की ज्याला कुणाचेही वाईट झालेले सोसवत नाही आणि ज्याला चुकूनही पैशाची वासना होत नाही, अशा महापुरुषाचा कुणी धिक्कार केला तरी तो मात्र कुणाचा धिक्कार करीत नाही. मिथ्या शरीर निंदले तरी याचे काय गेले, ज्ञात्यासी आणि जिंतिले देह बुद्धीने. समर्थ म्हणतात की एखाद्याने निंदा केली तरी ती मिथ्या असलेल्या शरीराची असते, मग त्यात आपले काय गेले अशी त्याची भावना असते. ज्ञाता आहे आणि त्यास देहबुद्धीने जिंकले असे कधी होईल का? हे अवघे अवलक्षण ज्ञाता देही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे. समर्थ म्हणतात की देहबुद्धीने जिंकले जाणे हे अवलक्षण आहे, पण ज्ञाता हा देहधारी असूनही तो स्वार्थरहित आणि आत्मनिष्ठ असा विलक्षण असतो. माणसाने काही ना काही उत्तम गुण लोकांना दाखवावेत. उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काय जाणती. समर्थ म्हणतात की उत्तम गुणांनी मनुष्य आकर्षित होतात, वाईट गुणांमुळे लोकांना खेद होतो. ज्ञात्याची बुद्धी ही अत्यंत तीक्ष्ण म्हणजे सूक्ष्म असते. सर्वसामान्य लोक ती तीक्ष्ण बुद्धी जाणू शकत नाहीत. लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांचे प्रचिती, मग ते लोक पाठी राखती नाना प्रकारी. समर्थ म्हणतात की लोकांनी अपराध केले तरी तो लोकांना अत्यंत क्षमा करतो. त्याच्या क्षमाशीलतेचा अनुभव लोकांना आला की ते त्याची वेगवेगळ्या प्रकारे पाठ राखतात. बहुतांसी वाटे मी थोर, सर्वमान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष. समर्थ म्हणतात की अनेक लोकांना असे वाटते की आपण थोर आहोत, पण सर्व लोकांनी तो थोर आहे हे मान्य व्हावयास हवे. जे महापुरुष असतात ते नेहमी धीर, उदार आणि गंभीर असतात. जितुके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले. समर्थ म्हणतात की जेवढे म्हणून उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाचे लक्षण समजावे, मग अवगुण हे सहजच करंटपणाचे लक्षण ठरते. थोडक्यात भाग्यवान पुरुषाची लक्षणे समर्थांनी या समासामध्ये पुन्हा एकदा सांगितली आहेत. मृदू भाषण, सगळ्यांचे अंतर राखणे, विनम्रता, निस्वार्थीपणाने दुसऱ्याच्या उपयोगी पडणे, अर्थात परोपकारात देह जिजवणे, सर्व सुखी राहावेत एवढीच वासना ठेवून स्वतः निस्पृह असणे, आत्मज्ञानाचा जिव्हाळा असणे, अंगी क्षमा आणि शांती असणे, भाग्यवान पुरुषांची अशी ही 7 लक्षणे आहेत. समर्थ अशा लक्षणांनी युक्त पुरुषालाच भाग्यवान समजतात. या मागच्या समासामध्ये समर्थांनी करंट लक्षणे सांगितली आहेत. त्या करंट लक्षणाचा माणसाने विवेकाने संपूर्ण त्याग करावा. आता अत्यंत सौख्यदायक अशी सदैव लक्षणे समर्थांनी या समासात सांगितली आहेत. समर्थ म्हणतात की ज्याच्या अंगी काही गुण हे उपजताच असतात, जो विविध प्रकारे परोपकार करण्यात मग्न असतो, तो सर्व काळ सर्वांनाच आवडत असतो, तो भाग्यवान आहे. तो सुंदर अक्षरात लिहिणे जाणतो, वेगाने पण शुद्ध वाचणे जाणतो, जे वाचतो त्याचा सखोल अर्थ समजावून सांगू शकतो, तो सदैव आहे. तो कोणाचे मन मोडत नाही, भल्यांची संगत सोडत नाही. अशी ही सदैव लक्षणे त्याला अनुमानाने बरोबर माहीत असतात. तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. जेथे जेथे तो जातो तेथे नित्य नूतनेने तो आवडत असतो. त्याच्याजवळ मूर्खपणामुळे निर्माण होणारा अनुमानाचा गुंतागुंताळा
असा कधीच नसतो. अनेकानेक उत्तम गुणांची खाण असणारा असा तो सत्पात्र असतो. तोच मनुष्य जगन्मित्र होण्यास पात्र असतो. त्याची कीर्ती प्रगट आणि स्वातंत्र्य असते, पण ती कोणावर अवलंबून नसते. तो सर्वांची मने सांभाळून वागत असतो, बोलत असतो. सतत उदंड पाठांतर करून स्वतः न्यायनीतीने वागून त्याचा कधीही विसर पडणार नाही याची काळजी घेतो. कोणाला काही विचारायचे असेल तर ते अत्यंत नम्रतेने कसे विचारावे हे तो जाणत असतो. शास्त्र वचनाचा शुद्ध अर्थ सांगण्याची कला त्याच्या जवळ असते. जसे बोलावे तसेच वर्तन करण्याचे तो जाणत असतो. त्याचे सर्व बोलणे, वागणे, करणे हे उत्तमच असते. ज्याला सर्व लोक मानत असतात त्याला कोणी बोल लावू शकत नाही असा तो मोठा तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो, जो सदैव परोपकारात मग्न असतो, दुसऱ्यासाठी देह झिजवीत असतो. तो सर्वांनाच हवासा वाटतो. त्या सत्पुरुषाला या जगात काय कमी पडेल बरे? अनेक लोक त्याची वाट पाहत असतात आणि तो देखील प्रत्येकाच्या आडी अडचणीच्या वेळेस तात्काळ मदतीला धावून येतो. कोणास काही कमतरता पडलेली त्या महापुरुषास अजिबात सहन होत नाही. तो 14 विद्या आणि 64 कला, संगीत गायन कला यांचा उत्तम जाणकार असतो. मुख्य त्याला आत्मविद्येविषयी प्रचंड जिव्हाळा असतो. सकळांशी नम्रपणे बोलणे, सर्वांचे मनोगत राखत वागणे आणि सदैव कोणाला कोणतीही उणीव वाटली तरी ती भरून काढणे यातच त्याला आनंद वाटत असतो. न्याय, नीती, भजन, उपासना, मर्यादा सांभाळून तो महंत आपला सर्व काळ सतत सार्थकी लावत असतो. मग त्या महंताला दारिद्र्यपणाचे संकट कोठून येईल? उत्तम गुणांनी युक्त असा तो महंत अनेकांमध्ये शोभून दिसतो. सूर्य उगवल्यावर त्याचा प्रकाश जसा सर्वत्र फाकतो तसा तो त्याच्या प्रगट प्रतापाने शोभून दिसतो. ज्या सभेत असा जाणता उत्तम पुरुष असतो तेथे वाद कलह कसे माजतील? ज्याच्या पाशी असे उत्तम गुण नसतात ते प्राणी करंट आहेत. असा हा उत्तम पुरुष प्रपंचात व्यवहार चातुर्य जाणतो, समाजात राजकारण उत्तम जाणतो, परमार्थात आत्मानात्मा विवेक आणि सारासार विचार उत्तम जाणतो आणि सर्वांमध्ये जे उत्तम गुण असतात त्यांचा तो भोगता असतो. मागे एक आणि पुढे एक असे दुटप्पी वर्तन तो पुरुष कदापिही करत नाही. त्या पुरुषाचे हे अलौकिक वर्तन सर्वांना माहीत झालेले असते. इतरांच्या अंतःकरणाला धक्का लागेल अशी वर्तवणूक करू नका असा विवेकाचा विचार तो प्रगट करून स्वतः तसे वागतो. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी आणि वैराग्य विधी या चारही विधी त्याने व्यवस्थित साधल्या असल्याने त्याची बुद्धी ही अत्यंत विशाल झालेली असते. मग त्याची ती विशाल बुद्धी कशी काय चढेल बरे? माणसांच्या अंगी असे उत्तमोत्तम गुण दिसून आल्यावर मग त्याला कोण वाईट म्हणेल? ज्याप्रमाणे सर्व देहात आत्मा भरलेला आहे त्याचप्रमाणे असा हा उत्तम पुरुष सर्वांच्या अंतर्यामी आपलेपणाने प्रेम स्वरूपात भरून राहतो. आपल्या स्वतःच्या कार्यसिद्धीसाठी लहान थोर लोक जसे तत्पर असतात तद्वत हा पुरुषोत्तम परोपकारासाठी अगदी मनापासून तत्पर असतो. दुसऱ्याच्या दुःखाने त्याला दुःख होते, दुसऱ्याच्या सुखाने त्याला सुख होते. सगळेजण सुखी असावेत अशीच त्याची वासना असते. एखाद्याला खूप मुले असली जरी त्यांचे वडील सर्व मुलांची सारखीच काळजी घेतात, तद्वत या महापुरुषाला अवघ्यांची चिंता लागून राहिलेली असते. ज्याला कोणाचेही उणे सोसवत नाही, ज्याची सर्वांच्या सुखासाठी निकांचन निरपेक्ष वासना असते व कोणी कितीही धिक्कार केला तरी तो मनात आपल्या ध्येयापासून चढत नाही, असा तो पुरुषोत्तम असतो. आपल्या शरीराला तो मिथ्यामाईक समजत असतो. त्यामुळे कोणी त्या देहाची निंदा केली तरी आत्मज्ञानी महंताचे काय जातय? आत्मज्ञानी माणसास देहबुद्धीच्या विचाराने जिंकता येत नाही. देहबुद्धी हे अवघे अवलक्षण आहे. ज्ञाता पुरुष देहामध्ये असला
तरी तो विलक्षणपणाने देहात राहतो, तो विदेहीपणाने देहात राहत असतो. थोडक्यात काय तर माणसाने काहीतरी उत्तम गुण लोकांमध्ये प्रगट करावेत. एखाद्याचे उत्तम गुण पाहून लोक त्या महंताकडे आपोआप आकर्षिले जातात, पण दुर्गुण पाहून लोक खेद व्यक्त करतात. जाणत्याच्या अंगी असलेली तीक्ष्ण बुद्धी सर्वसामान्य लोकांच्या ध्यानात येत नाही. देहबुद्धी उणावून उत्तम गुणांची जोपासना करण्यासाठी ज्ञानी पुरुषाला तीक्ष्ण आणि सूक्ष्म बुद्धी असावीच लागते. ती बुद्धी कशी असते याचे आकलन सर्वसामान्य लोकांना कसे बरे होणार? हा थोर महंत लोकांचे अन्याय आणि अपराध अत्यंत क्षमाशीलतेने सहन करतो. असं लोकांना प्रचितीस आले की मग समाजातील लोक अनेक प्रकाराने त्याचे पाठीराखी होतात. बहुतेकांना वाटत असते की मीच थोर आहे, पण सर्वांना तसे वाटले पाहिजे ना. खरा महापुरुष हा धीराचा, उदार आणि गंभीर असतो. जेवढी उत्तम गुणांची लक्षणे असतात ती सर्व भाग्यवान समर्थांची आहेत आणि अवगुणांची लक्षणं ती करंट्याची असतात, हे सहजच कळून येते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर.